शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमक। आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात धैर्यशील गायकवाडनं सुवर्ण, प्रफुल्ल थोरातनं कांस्य पदक। राष्ट्रीय कयाकिंग स्पर्धेत श्रुती चौगुलेनं सुवर्ण पदकासह 6 लाखांचं पारितोषिक पटकावलं। गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित 26व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव महाराष्ट्र राज्य स्पर्धेत गडिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अथलेटिक्स संघातून खेळताना धैर्यशील गायकवाडने उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर प्रफुल्ल थोरातने गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये प्रत्येकी कांस्य पदक मिळवले। तसेच उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय कयाकिंग स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाच्या श्रुती तानाजी चौगलेने K4 500 मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले। तिच्या या शानदार यशासाठी केंद्र सरकारकडून 6 लाख रुपयांचे पारितोषिक व मेडल प्रदान करण्यात आले। यापूर्वीही श्रुतीने 35व्या राष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत 2 सुवर्ण पदके मिळवून कयाकिंगमध्ये आपली चमक दाखवली होती। ती मॉस्को रशिया येथील आंतरराष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सहभागी झाली होती। या यशस्वी खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉक्टर SM कदम यांचे प्रोत्साहन मिळाले। तसेच क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल मगदूम आणि जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।